सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण आहोत दादर पूर्व येथील रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये आणि आज काही नवीन ताया इथे आलेल्या आहेत आजच्या आपल्या सोहळा सख्यांचा या सोहळ्यामध्ये. आणि आज सुद्धा सगळ्यांचा उत्साह अगदी खूप छान आहे. तर सगळ्या ह्या ताया ज्या आहेत त्या नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत, माहेर वाशिणी. तर खूप छान वाटते. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरू करूया, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. चला तर मग आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आपला हा जो पहिला खेळ आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला, हा खेळ खेळण्यासाठी सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये मी एक वाक्य देणार आहे, ते वाक्य तुम्ही पटापटा बोलून दाखवायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हे वाक्य हे वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. हा मी पद्धत मी सांगणार आहे तसं, ठीक आहे? बरं, कुठून सुरुवात करायची सांगा, तिथून करायची, हरकत नाही. तिथून म्हणते तुम्ही, हे म्हणते तिथून करायची. काय म्हणणे तुमचं? तुमची इच्छा. माझी इच्छा, माझी इच्छा तर माझी इच्छा. तर एक मिनिट, त्यातलं बोट पकडा. क्या बात आहे, आणि पकडले हे बोट. त्यामुळे आपण सुरुवात करूया इथूनच. तर ताई तुमचं नाव सांगा. इंदू शिवाजी देसाई. इंदू ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 13 मार्चला आता 41. म्हणजे 41 वर्ष झालेत. व्हेरी गुड. 41 वर्ष. हो हो भाऊजी कसे आहेत स्वभावाला? हो हो छान आहे. भाऊजी छान हो, आहेत. रागीट आहेत जरा? नाही नाही. प्रेमळ आहेत प्रेमळ आहेत. अत्यंत. पहिला चित्रपट कुठला बघितला, पिक्चर बघितला ना? हातकडी. कुठला? हातकडी. लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला तर हातकडी. हातकडी. हा, त्याने सुद्धा तुम्हाला हातकडी घालून आयुष्याची हा तुम्हाला कैदच करून टाकलेले आयुष्यभरासाठी. हो, हो, हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर यात हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. अहो तुमचं माझ्यावर खूप. एक मिनिट थांबा, जरा थांबा, लगेच सुरू होऊ नका. थांबा. आपल्याला काय ना गात गात सांगितलं ना. धनी तुमचं माझ्यावर प्रेम नाही, माझं तुमच्यावर खूप. घरी नाही जायचं आपल्याला, इथेच प्रेम थांबायचंय. आहे. घरी नका जाऊ. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा, करेक्ट. फक्त जायचं आपल्याला जागेवर उभं राहून. हा, मला वाटतं घरी पण चाललेत की काय. हा, घरी नाही आपल्याला मला इथे वाटलं घरी जायचंय. घरी. आता कशाला जाताय? बर बर. 1 2 3 हा. धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, माझं तुमच्यावर प्रेम खूपच आहे. बोलत राहा. धनी तुमचं माझ्यावर खूपच प्रेम नाही, मी तुमच्यावर खूप प्रेम करते आहे. आता कसं काय चालायचं आपलं, तुम्ही प्रेम का करत अहो धनी तुमचं माझ्यावर प्रेम आहे का नाही? अहो धनी तुमचं माझ्यावर प्रेम नाही आणि माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे. अहो धनी तुमचं माझ्यावर प्रेम नाही, माझं प्रेम तुमच्यावर खूप आहे. हि रे हो. क्या बात आहे, का जोरदार आहे. होऊन जाऊ दे. हा ताई, तुमचं नाव काय? मी सौ वनिता अरविंद शिंदे. वनिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष झाले. माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर. ओ हो, क्या बात आहे. तांबडा पांढरा. हा, क्या बात आहे. काय करायला हा इथं, काय करायला? काय नाही, लग्न करून आलंय. लग्न करून आलेले. हा, तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? असं नाही करून केलं. नाही लव्ह मॅरेज आहे ना? खरं सांगा, आहे की नाही? मग आपल्याला माहिती आहे ना, चेहरा बघून सांगतोय मी. माझ्याकडे ती दैवी शक्ती आहे, मी लगेच चेहरा बघून सांगतो. तर यात हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचंय. पण हसणं कसं पाहिजे माहिती नाही? बघा, हे असं
असं असलं पाहिजे. रेडी. अहो धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाहीये. हसणं, हा हसणं येऊ दे. हा अहो धनी आधी मा- हसणं. या! असं हसणं येऊ दे. हा रेडी. 1 2 3 हा हा. अहो धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाहीये. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा नितीन वारे. मनीषा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 10. 10 वर्ष झालेत. आणि लग्नानंतर कुठला पिक्चर बघितला पहिल्यांदा? हम साथ साथ है. हम साथ साथ है. व्हेरी गुड. असं करत करत किती वर्ष झालीत लग्नाला? 10 कंप्लीट. 10 कंप्लीट झालेली आहेत. काय प्रगती? 2 मुलं आहेत. चांगले चांगले, हरकत नाही, काही हरकत नाही. तर ताई आता हे जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचे. रडत रडत. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे माझंच नाही तुमच्यावर. करेक्ट बोललेले आहेत. करेक्ट आहेत. हा बरोबर. हा होऊन जाऊ दे पुन्हा एकदा. हा अजून रडणं रडणं असं रडणं पाहिजे. रेडी. 1 2 3 हा. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे माझंच नाही तुमचं. करेक्ट आहे. करेक्ट आहे. हा व्हेरी गुड आहे. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे माझंच नाही तुमच्यावर. बरं तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला लक्षात येते? बरं 3 वेळेला उलट बोललेले आहेत. धनी तुमचं माझं तुमच्यावर लई प्रेम आहे तुमचंच माझ्यावर नाही. वाक्य बोलले आत्ता बरोबर बोललेलं आहे. हा आपण रडत रडत बोललेलं नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई तुमचं नाव सांगा. दर्शना किरण कुंभार. दर्शना ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 15. 15 वर्ष. काय प्रगती? प्रगती 2. 2 प्रगती. 2 एक प्रगती मुलगा आहे. एक मुलगी. मग कुठे भाऊजी शांत आहेत? ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. आता मी समजू तसं लाजायचं. बरं, हा, ठीक. समोर भाऊजी आहेत. हा, हा. हा अहो आणि 3 हा नीट नीट बघ. हा ताई माझ्याकडे हो. नीट बघ. हा हो. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा? असं लाजत लाजत बोलायचं. बरोबर. हा? आहो. हा? अहो. माझं तुमच्यावर 3 नाही 2 एकच झाला. एक. अजून हा 2 आहेत अजून. हा हा. अहो अहो. अहो. अजून एक. हा अहो. अजून एक. हा अहो. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. अच्छा हा लाजल्या. हा हा लाजल्या. मला वाटलं माईक फेकून मारते की काय. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ संगीता विठ्ठल सावंत. संगीता ताई, भाऊजींचं नाव विठ्ठल आहे बरोबर. मला माहिती आहे ना. ऐक नाही हरकत नाही. पण आता हे वाक्य हा हे वाक्य आता तुम्ही रागात बोलायचंय. कारण तुम्हीच आत्ताच बोलत की मला राग खूप येतो. हे वाक्य रागात जो काय असेल तो 18 वर्षातला राग काढा भाऊजींवरती. भाऊजी समोरच आहे. धनी धनी आई शपथ. हा 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 व्हेरी गुड. माझं तुमच्यावर खूप प्रेम हा. आहे पण तुमचंच माझ्यावर अजून एकदा नाहीये. जोरात होऊन जाऊ दे. हा धनी ए धन्या. ए धन्या. धन्या बोलली. नवऱ्याला धन्या बोलली. त्यांचं नाव धन्या नाही ना पण मी हा? बोलू शकते. पण बोलतायत त्या नसतं पण. हो असू दे ना. धनी म्हणजे कोण आहोत झाले ना. हे होऊन जाऊ दे. ए धनी. ए धनी शपथ. हा 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 हा. माझं तुमच्यावर खूप प्रेम असताना तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये. क्या बात आहे. हे जायचं शेवटचं होऊन जाऊ दे. जोरदार खणखणीत होऊन जाऊ देत. हा ए, धनी असं करा एवढं. हा धनी अरे बापरे. ओ धनी हा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाहीये. ये बात आहे. ये बात एकदम जोरदार. नाव सांगा. सरिता रमेश सावंत. सरिता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. आणि माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर. हो हो क्या बात आहे. आणि सासर? आजरा. आजरा. वा. आणि भाऊजी कसे आहेत स्वभावाला? प्रेमळ समजूतदार आहेत. प्रेमळ समजूतदार वगैरे. रागीट नाही आहेत अजिबात? नाहीत. नाही रागीट नाही आहे. पहिला चित्रपट कुठला बघितला लग्नानंतर? सैराट. पहिला चित्रपट सैराटच बघून टाकला त्यांनी. हा मग तुम्ही कोण आरची आणि भाऊजी कोण परशा. हा हा हरकत नाही. चला तर ताई हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. रेडी? सांगा ना पहिलं जरा. अरे धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही 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 नाही. हा असं नाचायचं. रेडी? हा रेडी. 1 2 3 हा. धनी तुमचं माझ्यावर
माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. ह्याच्यात कुठे नृत्यच नव्हतं. हा काय बोलणार आता, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केले त्या ताईने आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन, व्हेरी गुड. घ्या खूप खूप अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. ह्या ताईंना द्या, या ताईंना द्या. क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्त कप पडेल आमचा. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन. हो धनी इकडे या लवकर. सनी देओल, हा पोलीस वसाहतीतला सनी देओल. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण पहिली अट सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईने नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस. ठीक आहे, तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव राचिक होणार है. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव राचिक होणार है. गोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. हा पटकन पटकन पटकन, व्हेरी गुड. हा मस्त मस्त. एक लोक ह्या साईडला येते या. आणि आता 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 7 ताया आहेत मध्ये. आणि आता बघूया कुठली ताई पटका होते खुर्ची. चला तर मग सुरू करूया. गणपती बाप्पा, म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. हा लोक 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 लोक, व्हेरी गुड. हा ये बा दे, जो दाटा होऊन जाऊ दे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा होऊन जाऊ दे. हा आता एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. कुठली ताई खुर्ची पटकवते. पण त्यासाठी प्लीज. पण त्यासाठी जवळ जवळ सनई चेपली आहे नी. चेपून पूर्ण चुरा गेल्यास त्या. म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. आणि संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेता झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते हे बक्षीस. आणि तुम्हाला सांगतो मस्त इतक्या छान डान्स ते करत होत्या ना, अगदी मस्त, अगदी पहिल्यापासून
खूप खूप अभिनंदन ताई. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली आहे खेळताना, म्हणजे खरंच खूप छान वाटते. म्हणजे आणि त्या जिंकल्या, त्याच्या ठरवूनच आल्या होत्या की मी आज जिंकणारच. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. आणि खरंच मनापासून तुमचं अगदी खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला सांगतो मी काय होते कसं वाटतंय? छान वाटतंय की नाही? व्हेरी गुड. छान वाटतंय, मला सुद्धा छान वाटतंय जेव्हा तुम्ही सगळे इथे येऊन एन्जॉय करताना, धमाल करताना अगदी आणि सांगताना की बाबा आम्हाला आज माहेरी आल्यासारखं वाटतंय. खरंच खूप छान वाटतं. पण माहेरी आल्यानंतर हा जो भाऊ आहे ना, तो एक अबोला नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चुकबुल द्यावी घ्यावीमध्ये हा अबोला आपण दूर करत असतो. आणि आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सायली सुभाष लांडगे. सायली ताई, कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? ॲक्च्युली माझा हा अबोला माझ्या वडिलांबरोबर आहे. वडिलांबरोबर आहे. किती वर्ष? हे झाले 5 वर्ष होत आलेत. 5 वर्ष. हां, संवाद होतात पण एकदम थोडे थोडे होतात. अच्छा. हां, त्याचं रिझन असं आहे की मी 5 वर्षाची असताना माझी आई ऑफ झाली. माझे पप्पा मिलिटरीमध्ये होते. त्याच्यानंतर पप्पांनी म्हणतात ना लग्न तर दुसरं केलं, पण जो आईचा जो सहवास जो मला हवा होता तो मला अजून मिळाला नाही. आणि त्याच्यामुळे मला फार असं वाटतं की माझे वडील नेहमी माझ्याबरोबर असावे. कधी आजारी पडली तर स्वतः सर्व करायचं माझी. म्हणून मला असं वाटतं की नेहमी माझे वडील ना माझ्या डोळ्यासमोर असावे. म्हणजे त्यांनी जे म्हणतात ना एक आईने जे करायला हवं होतं ते माझे वडील करतात. आणि खूप छान प्रकारे मला शिकवतात सुद्धा. संस्कार माझ्यावरती खूप छान प्रकारे त्यांनी केलेले आहेत. आणि ते संस्कार मी घेऊन आजपर्यंत चाललेले आहे. मग असं काय झालं की अबोला निर्माण झालं? अबोला म्हणजे मला फार वाटतं की पप्पांशी बोलावं, पण पप्पा फक्त मोजकंच बोलतात माझ्याशी. ते काय झालं माहिती आहे, ॲक्च्युली मी माझ्या संसारामध्ये खूप मोडून गेले. त्याच्या आणि पोलीस वसाहतमध्ये माझ्या ज्या बहिणी राहतात त्यांना माहिती आहे की मी शक्यतो माहेरी जातच नाही आहे. माझं माहेर पण सासरच आहे, एकच आहे सर्व. त्याच्यावर मी कधी गेले नाही. पण असं वाटतं की माझ्या आईवडिलांजवळ जावं, कधी कधी त्यांच्याबरोबर राहावं, संवाद करावे. पण त्यांचं तसं काहीच दिसत नाही कधी. आणि आत्ता म्हणजे आत्ताचा मुलगा माझा ऑफ झाला, आता 5 दिवस झाले. त्यांच्या त्या क्रियेसाठी मला बोलवलं होतं, पण खूप म्हणजे माझे वडील बोलले या म्हणून, आई म्हणाली सावत्र म्हणजे या म्हणून, पण मला जमलंच नाही. कारण का माझ्या पायाला मी बाहेर गेले होते काही कारणास्तव, बस लागलं, त्याच्यामुळे मी कुठेही प्रवास करू शकत नव्हते, पण गेले नाही. बहुतेक ते माझ्यावर नाराज आहेत. पण मग ताई मला असं वाटतं की इतक्या वर्षात तुम्हाला बरंच काही त्यांना सांगायचं असेल किंवा बरंच काही साचून राहिलं असेल, तर ह्या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगू शकता. समजा तुमचे वडील आहेत, तुमचे बाबा आहेत, काय तुम्ही त्यांना सांगाल समजा जर ते समोर असतील तर? मी माझ्या पप्पांना एवढंच सांगितलं की पप्पा तुम्ही जसे पहिलं जसं माझ्या डोक्यावरती हात प्रेमाचा ठेवला होता, जे संवाद माझ्याबरोबर पहिले जसे होते चांगले तसे तुम्ही माझ्याशी करावे. आणि प्रेम जे म्हणतात ना, एक वडिलांनी मुलीला जे द्यायला हवं होतं तेवढं प्रेम द्यावं. मला असं म्हणजे आम्ही 3 भावंड आहोत. माझा एक भाऊ फायर ऑफिसर आहे, माझी बहीण टीचर आहे. त्या दोघांना जवळ करतात जास्त, पण मला ते जवळ जास्त करतच नाहीत कधी. हे भांडण आहे माझ्या पप्पांशी माझं. त्यासाठी हे भांडण आहे, त्यासाठी हा अबोला आहे. हा अबोला आहे, कारण त्यांना माझं दुःख कळत नाही, त्या दोघांचं दुःख समजतं. पण आता ह्या आज कार्यक्रमामधून किंवा हा भाग जेव्हा ते बघतील तेव्हा बाबांना नक्कीच कळेल की ही वाघीण आतून किती गाय आहे. आणि मला खात्री आहे की बाबा नक्की तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला भेटायला. त्याने अबोला जो काही गैरसमज असेल तो लवकरच दूर होईल. पण ताई आज तू इथे आलेली आहेस, तर इथे आल्यानंतर मी तुला असंच पाठवणार नाही आहे, तर तुझी ओटी भरली जाणार आहे. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा येण्यासाठी निरोप. यात ओटी भरली गेली आहे आणि मनातलं हे दुःख किंवा ही खंत तुम्ही बोलून पण दाखवलेत, कसं वाटतंय? मला खरंच खूप छान वाटलं, कारण आहे ना प्रथम ही माझी मैत्रीण आहे, खूप चांगलीच शेजारीण आहे. तिच्या हातून मी ओटी भरून घेतली. पहिल्यांदाच माझी कोणी ते एवढे प्रेमाने ओटी भरली. मला खूप अपेक्षा होती की माझ्या आईने माझं ओटी भरावी, पण मला आठवत नाही की माझ्या आईने कधी भरली असेल.
अरे असं अजिबात नको समजूस. हे माहेर आहे, हे तुमचं माहेर आहे. तिथे तुम्ही हक्काने तुम्हाला जे हवं ते तुम्ही तुमची हट्ट करा. या भावाकडे हट्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. सगळे हट्ट तुमचा हा भाऊ नक्कीच पुरवेल. धन्यवाद. कारण का भाऊ म्हटल्यानंतर जी बहिणीची शान असते ना, खरोखर असा भाऊ नेहमी देवाने म्हणतात तर सर्वांना द्यावा. हो की नाही? एक छानसं स्माईल द्या बघू चेहऱ्यावरती. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड, क्या बात आहे. सगळे अगदी छान मस्त खेळत आहेत आणि अगदी माहेरवाशिणी माहेरी आले आहेत तर सगळे हट्ट पुरवून घेत आहेत या भावाकडून. व्हेरी गुड, मस्त, खूप छान आहे की नाही. पण अजून इथे थांबावं असं वाटतं की नाही? असं वाटत नाही ना की आता सासरी जावं? अजिबात नाही ना. हा, पण आपल्याला जावं लागणार आहे ना. आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे आपल्याला, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचे नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा.